मॅगीमध्ये फक्त हे एक मसाला टाकायचा, एवढी भारी मॅगी लागल ना यार खरंच. तुम्ही सारखं सारखं हेच मॅग करून खाताल, कंटिन्यू तुम्ही हेच मॅग करून खाताल, नॉर्मली मॅगीच विसरून जाताल. काय करायचं, कढई घ्यायची, कढईमध्ये तेल टाकायचं, तेल चांगलं गरम झालं की मध्ये जिरे टाकायचे, जिरे तडतडले की लगे लसूण टाकायचं, की लगे कोथिंबीर टाकायची. तेलामध्येच मी कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. नंतर कांदा टाकायचा, नंतर मध्ये रेड चिली पावडर टाकायचं, थोडीशी हळदी टाकायची, पिंच ऑफ थोडीशी हळदी टाकायची, नंतर मीठ टाकायचं, नॉर्मल मॅगीचा मसाला असतो तो मसाला टाकायचा आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं. आणि देन नंतर आपला भाजीत जे आपण मॅगी मसाला यूज करतो तो वाला मॅगी मसाला एक पॅकेट टाकायचा आणि ते टाकून आणखीन चांगल्या प्रकारे मसाला मिक्स करायचा. मध्ये मॅगी तोडून वगैरे टाकायची, मस्त मध्ये पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला, जास्त आपल्याला पातळ वगैरे करायची नाही मॅगी, म्हणजे पाणी पाणी नाही करायचं मॅगीमध्ये. मस्त मॅगीला शिजू द्यायचं आणि त्याच्यावरतून आणखीन टाकायचं थोडंसं चीज. एवढी भारी लागते ना यार मॅगी, मूवी वगैरे बघताना खाण्यासाठी तर खूप जास्त मजा येते, लय भारी लागते. नक्की ट्राय करा. मस्त चीज टाकायचं, चांगल्या प्रकारे मॅगी शिजून वगैरे घ्यायची, चांगलं पाणी मधलं आटो द्यायचं आणि मॅगी एन्जॉय करायची. तुम्हाला रेसिपी कशी वाटते सांगा बरं, नक्की कमेंट